परशुरामानं पाणी घेतलं आपल्या मातेला दिलं बडा कथा तुम्हाला इथून इथपर्यंत सांगितली, इथून पुढची सांगायची ही तुम्ही ऐकली की ही गोष्ट अशीची अशी अशीच ऐकली तुम्ही. यातली न ऐकलेली गोष्ट तुम्ही माहुरला गेला बाया गेल्यात त्या कुठून कुंकू घेऊन येत असतात. नवऱ्याला आयुष्य मिळावं, सौभाग्य मिळावं. त्या कुंकवाला खरंच सौभाग्य मिळतं का नाही सांगता येणार, पण घेऊन यायचंच असेल ना, त्या डोंगरातली कुठली माती घेऊन आलात मी दररोज कपाळाला लावलं ना, तुमच्या सौभाग्याचं देव रक्षण केल्याशिवाय झालं नेमकं ती माती जाणी आली. या परशुरामाच्या आई बापाच्या मुक्तीकरता सर्व तीर्थ महाराजांच्या पायानं तिथं मिळालं. ते पाणीच ते सर्व तीर्थच आमच्या घरात. आमच्या फ्रीज मध्ये सर्व आहे, कोकोकोला आहे, थम्सअप आहे, लिम्का आहे, बियर आहे, भाजीपाला आहे. एका कोपऱ्यात एक बाटली मात्र सर्व तीर्थानं भरलेली नाही. शेवटच्या क्षणी दुधाच्या शिपा घातल्याने त्याला काय मिळेल सांगता येणार नाही, पण शेवटच्या क्षणी मात्र ती सर्व तीर्थाची थेंब जर तोंडात टाकली ना, उद्धार झाल्याशिवाय होणार नाही, त्याला मुक्ती मिळाली. पण नेमकं आमच्याकडे ती सर्व तीर्थही नाही. ही घटना जिथे घडली ना, त्या जागेवर जाऊनही तुम्हाला कधी आठवण येईल. जमालगडचा आश्रम बघा तुम्ही कुठे होता. रिद्दीपूरला गेला. रिद्दीपूरचं नाव बाबांना विचारा, रिद्दीपूर का पडलं म्हणून. कमलाच्या बाबांना विचारा संध्याकाळी की रिद्दीपूरचं नाव रिद्दीपूर का आहे. जिथे रक्ताचा पाठ वाहिला होता. हा जमालगड आणि रेणुकेचा आश्रम या रिद्दीपुरात हा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये इथे टोकाचं वीर्य आहे. इथे मिळालं ते पाणी रेणुकेनं दिले. इथे मिळालं जेवण रेणुकेनं दिलं. इथेच त्या सहस्त्रार्जुनाला ती गाय नेण्याकरता प्रयत्न केला. ओढायला लागला, गाय ओढायला लागला, शस्त्रावर टोचायला लागला. गाय व्याकुळ व्हायला लागली. सैनिक धावली आणि गायीच्या त्या सणात स्तनात सैनिक जन्माला यायला. घनघोर युद्ध झालं. इतिहास सांगतोय, पुराण सांगतोय, एवढं मोठं युद्ध झालं की इथं रक्ताचा पाठ वाहिला. रक्ताचा पाठ वाहिला आणि म्हणून या जागेचं नाव रिद्दीपूर पडले. जागा बघा, नाव ही रिद्दीपूरची जागा बघा. आम्ही किती वेळेला गेलो, आम्हाला कधीच आठवलं नाही या रिद्दीपूरचं हे महात्म्य, कधीच आठवलं नाही. आठवलं पाहिजे ना. आम्हाला मात्र कुंकू आठवतो, रेणुका आठवते. या रिद्दीपूरचा अजून एक महात्म्य आहे. अजून एक महात्म्य. पुराण कथा आहे नरसिंहाची.
हिरण्यकश्यपाचा पोरगा हा विष्णू भक्त होता. अहोरात्र नारायण 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 स्मरण करायचा आणि हे हिरण्यकश्यपाला मान्य. नारायणाचं नाव काढलं की हिरण्यकश्यपाच्या तळपायाच्या आत मस्तकाला जायची. मुलाला सांगितलं म्हणा ते म्हणायचं नाही, नारायणाचं नाव घ्यायचं नाही. मुलगा मात्र नारायणाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. नाना प्रकारे त्याचा छळवाद बापानं करायला सुरुवात केला. पोटच्या पोराचा त्याच्या गळ्यावर घडवला, गळ्यावर उभं करून त्याला लुटून दिला मारण्यासाठी, तरी मेला. आणि एक दिवस हा मुलगा प्रल्हाद राजवाड्यामध्ये बसून नारायणाचं स्मरण करावं. नारायण नारायण नारायण. आणि हातात गदा घेऊन हा हिरण्यकश्यप चालला होता. आवाज कानी पडला, तळपायाच्या मस्तकाकडे गेली, पोराकडे पाहिलं. प्रल्हाद खावाचा शिकला मारून त्यांनी सांगितलं मला मारलं तरी चालेल, माझ्या वेगळं नारायणाला नाही करताय. बापानं सांगितलं नारायण तुझं रक्षण करणार आहे. प्रल्हादानं सांगितलं जी करेल माझं. तो जेव्हा जेव्हा तो इथे आहे इथे आहे हिरण्यकश्यपाने या खांबावर आहे. हातातल्या गदेचा भर खांबावर केला आणि खांब फुटला आणि मधनं हा नरसिंह जन्माला आलाय. त्याचं तोंड सिंहाचं आहे, सर्व अंग मनुष्याचं आहे, नख श्वापदाची आहे. हा नरसिंह त्या खांबात बाहेर आला. या हिरण्यकश्यपानं तपसाधना करून एक वर मागून घेतला होता शिवाकडे की मला मृत्यू यायला नको, मी अमर असलो पाहिजे. मला माणसानं पशूनं शस्त्रानं अस्त्रानं घरात दारात आकाशात भूमीवर कुठेही मृत्यू यायला नको आहे. मला मृत्यू यायला नको वर मागितला होता. त्याला शस्त्रानं मारला जात नव्हतं. अस्त्रांनी नाही, मंत्रांनी नाही, तंत्रांनी नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, घरात नाही, बाहेर नाही. नरसिंह जन्माला आला जो माणूसही नाही आणि पशुही नाही. अर्धा सिंहाचा आहे, अर्ध माणसाचा आहे. उचलला हिरण्यकश्यप, उमऱ्यावर गेला, एक पाय बाहेर ठेवला, एक हात ठेवला, जमिनीवर ठेवायचा नाही, मांडीवर ठेवला, शस्त्रांनी मारायचा नाही, नखांनी पोटात घातला आणि टराटरा पाडला. नरसिंह हिरण्यकश्यप मारला, फेकून दिला. त्याच्या भक्ताचं त्यांनी रक्षण केलं आणि नरसिंह निघाला. काही अंतर गेला आणि मग नरसिंह विचार करायला लागला की अरे आपण प्रल्हादाचं रक्षण केलं इथपर्यंत बरोबर आहे, पण आपल्या हातून ब्रह्महत्या घडली. हिरण्यकश्यप ब्राह्मण आहे, ब्राह्मण मारला गेला आपल्या. आणि हा नरसिंह आता दुःखी झाला की मी ब्रह्महत्येच्या पातकानं आता पापी झालो, मला या ब्रह्महत्येच्या पातकात मुक्त व्हायचं. आणि ब्रह्महत्येच्या पातकात मुक्त होण्याकरता नरसिंह आता शोधत निघाला की या पापात मी मुक्त होईल. पुढे मानव मंडळी समजून घ्या, तुमच्या कामाचा अत्यंत महत्वाचा. ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्त कुठं होईल? नरसिंह निघाला शोधाला, मला या पापातनं मुक्त व्हायचंय. आणि हा चालत चालत हा नरसिंह त्या रिद्धिपूरच्या 12 मैलाच्या अंतरावर आला. मातीला स्पर्श झाला, अंगात गारवा प्रसन्न झाली. नरसिंह मागे सरकला, या मातीला पाय लागतो आनंद का होतोय, स्पर्श होता आनंद का होतोय. नरसिंह खाली बसला, माती
हलकं झालं. ब्रह्महत्येच्या पातकाचं दुःख हलकं झालं आणि नरसिंह आता नक्कीपुरात निघालाय. गावाच्या बाहेर तळ होत, त्या तळ्यावर बसला आणि नरसिंहानं स्नान केले, हात धुवायला